जो आहे ना एक प्रश्न आहे स्टेनोग्राफर 2022च्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे। प्रश्न अगदी सोपा आहे, फक्त जे आहे ना कन्सेप्ट समजून घ्या, याच्यामध्ये ट्रिक्स कुठली यूज करण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर प्रश्न आहे रिकाम्या जागेचा। तर प्रश्न काय होता की अंकल बॉब टूक डेव्हिड अँड रिकामी जागा टू द सर्कस। सर्वात पहिले तर हे समजून घ्या की वाक्याची रचना काय असते माहित आहे काय? सब्जेक्ट असते, व्हर्ब असते आणि नंतर काय असते? ऑब्जेक्ट असते। ठीक आहे, आता इथं काय आहे की सब्जेक्ट मध्ये काय येते? नाउन किंवा प्रोनाउन येते, बरोबर आहे। मग प्रोनाउन काय असेल बघा, लक्ष द्या। क्रियापदाच्या आधी जेवढे काही प्रोनाउन असतात ना त्याला सब्जेक्टिव्ह प्रोनाउन असं म्हणतात, सब्जेक्टिव्ह प्रोनाउन। आणि क्रियापदाच्या नंतर जेवढे प्रोनाउन असतात ना त्याला काय म्हणतो आपण? ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन। आता सब्जेक्टिव्ह प्रोनाउन आणि ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन काय असतात आधी ते समजून घ्या। आता इथं एक लक्षात घ्या की इथं नाउन काय? एक अंकल बॉब आहे। ठीक आहे, आता बॉबच्या नंतर हा काय झाला? आपला वाक्याचा सब्जेक्ट झाला आणि हे काय झालं? आपलं वर्ब झालं। आता इथं डेव्हिड आहे, हे जे डेव्हिड आहे ना हे प्रॉपर नाउन आहे, म्हणजे विशेष नाम आहे। जर डेव्हिड हे नाउन नसतं घेतलं असतं आणि त्याच्याऐवजी जर का प्रोनाउन घेतलं असतं तर आपण काय केलं असतं माहित आहे का? तिथं डेव्हिडच्या ऐवजी प्रोनाउन ही येते, पण ही हे क्रियापदाच्या आधी आलं असतं आणि क्रियापदाच्या नंतर काय आलं असतं? हिम आलं असतं, बरोबर आहे। मग असं समजा की हा जो बॉब आहे ना हा माझा काका आहे। ठीक आहे, मग हा जर माझा काका आहे तर यानं सर्कसला कोणाला नेलं? डेव्हिडला नेलं, त्याचं प्रॉपर नाउन आहे म्हणून डेव्हिड यूज केलं। आणि जर का मला तो घेऊन जात असेल तर मी काय यूज करायला पाहिजे? एकतर आय नाही तर मग मी। मग इथं काय येणार माहित आहे काय? आय हे सब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे म्हणजे क्रियापदाच्या आधी येते। मग ऑब्जेक्टिव्ह काय येणार? हे माझ्यासाठी मी काय यूज करा? आयच्या ऐवजी मी यूज करेल। ठीक आहे, आता इथं काय येणार माहित आहे का? अंकल बॉब टूक डेव्हिड अँड मी। इथं आय काय नाही येणार कारण क्रियापदाच्या नंतरचं प्रोनाउन आहे म्हणून तिथं मी येणार आहे। इथं आपला ऑप्शन कुठला आहे? 2 नंबरचं हे आपलं उत्तर येणार। आय नाही येणार कारण की ते क्रियापदाच्या आधी वापरले जाते म्हणजे सब्जेक्टिव्ह प्रोनाउन, म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन। माय केव्हा यूज करतो आपण? माय म्हणजे इथं जर का मायच्या नंतर नाउन असेल तर याला काय म्हटलं जाते माहित आहे का? पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह असं म्हटलं जाते। इथं बघा मायच्या इथं आहे का नाही हे जे आहे ना टू प्रेपोजिशन आलेलं आहे आणि नन ऑफ दिस हे तर आन्सर येणारच नाही, म्हणून आपलं उत्तर काय येणार विद्यार्थी मित्रांनो? मी येणार आहे। इथं गोष्ट फक्त एवढं लक्षात ठेवा, क्रियापदाच्या आधी येणारे जेवढे काही प्रोनाउन असतात ते असतात सब्जेक्टिव्ह प्रोनाउन, जसे की आय झालं, ही झालं, शी झालं। ठीक आहे, आणि हेच जर प्रोनाउन क्रियापदाच्या नंतर असतील तर आय साठी आपण मी वापरतो, ही साठी आपण हिम वापरतो आणि शी साठी आपण हर वापरतो। बस एवढी साधी सरळ कन्सेप्ट आहे, म्हणून त्या रिकाम्या जागेमध्ये जे आहे ना आयच्या ऐवजी मी येणार आहे, म्हणजे उत्तर करेक्ट काय होणार की अंकल बॉब टूक डेव्हिड अँड मी टू द सर्कस, अशा प्रकारचं हे उत्तर असणार आहे। कन्सेप्ट साधी आहे, फक्त जे आहे ना आपल्याला उत्तर डोकं लावून जे आहे ना